मधु, मला सांग आपल्या या घरामध्ये कोपरे किती आहेत ग? कोपरे काय दादा असं मोजून होतात व्हय? मग मोज ना, आणि प्रत्येक कोपऱ्यात पडलेला कचरा साफ कर. बाबू किती वेळ लागल कचरा काढायला? हे नको ते उद्योग करायला वेळ आहे तुझ्याकडे? वा दादा वा, हे बरं आहे बरं का तुमचं. हा, अनुपूरला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी, म्हणून जीव तुटतोय माझा तिच्यासाठी, म्हणून उद्योग करतोय. अनुपूरच्या मनस्थितीची कल्पना आहे तुला? रोज या वेळेला चहा आणते ती. आलाय का अजून चहा? बडबड करते नुसती. माझा चहा कुठला यातला? आज ना मी तुझ्यासाठी वरप्राप्ती मंत्राचा जप केलाय बघ. आता लवकरच तुला एक छान मुलगा मिळेल. हा, बघ 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 कशी रुसली माझी नकुडी माझ्यावर, बोलत पण नाहीये. नक्तू नक्तू ऐक. नुपूर, मम्मी बोलते तुझ्याशी, तिला उत्तर तरी दे. मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. एक तर तुम्हाला काहीच पडलेलं नाही माझ्या लग्नाविषयी. त्या नीरजने पण मला प्रॉमिस केलं होतं की तो माझ्यासाठी चांगला मुलगा शोधून आणेल म्हणून. तो सुद्धा काही करत नाहीये. तुम्हाला माझं लग्न करायचं आहे की नाही? अगं नाहीतर ना मी एखादं भयंकर व्रत करते. ए शैला आत्या, मला सांग एखादं व्रत. थांबा, मी तुला सांगते तू कुठलं व्रत कर. तू ना थांब शैला, तू काही सांगू नकोस तिला. तू कुठलंही व्रत तिला सांगायचं नाही. तुझ्या मुलामुळे सगळं होतंय हे. हे बघ नक्तू, मी काय म्हणते, सगळं चांगलं होईल असंच म्हणायचं ना विजू? हो वहिनी. काय ग? अगं बाई नुपूर, असं रुसायचं नसतं ग. एक मिनिट नुपड्या, आपल्याकडे आज तुझ्यासाठी स्पेशल नाश्ता बनवलाय. आज कांदे पोह्यांमध्ये बटाटा टाकलाय. तू घे, खा बाळा. मला काहीच खायचं नाहीये. अगं काय ग एवढं मनाला लावून घेते? एक स्थळ गेलं तर येईल दुसरं. एक नाही, 2-2 स्थळं गेली आहेत. आणि आता तर फेब्रुवारी महिना आलाय. तुम्हाला माहिती तरी आहे का या आठवड्याचं महत्व? आणि माझ्या आयुष्यात साधं गुलाबाचं फूल देणारं सुद्धा कोणी नाहीये. आज जर माझं लग्न ठरलं असतं तर मी ना त्याच्यासमोर असा लाल रंगाचा ड्रेस घालून गेले असते आणि मग त्यांनी मला गुलाबाचं फूल दिलं असतं. पण आता असं काहीही होणार नाहीये, त्यामुळे मी काही खाणार नाहीये. नक्तू नको ना ग असं वागूस. हे बघ थोडंसं खाऊन घे, आपल्याला ऍसिडिटी होते की नाही तर. मी घरचं काहीही खाणार नाहीये. काळजी करू नका, हॉटेलमधून पार्सल मागवा. नाही नाही नाही, ते हॉटेलचं पण तेच खाऊन मला खूप कंटाळा आलाय. तेच ते इडली सांबार डोसा, ते नको मला. नाही नाही, मला काहीच खायचं नाहीये. अरे नक्तू, अगं काय? खूपच हिरमोड झालाय बिचारीचा. हे बघा शैलावंच, प्रसादशी लग्न होऊन काडीमोड होण्यापेक्षा हिरमोड होणं पत्करलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.